गायकर सर इनकी जानिब से 700 रुपये का कैश प्राइज प्राप्त करते हुए मैं भाई ने विनती करें और आपके शुभ हाथों से यहाँ पर 700 रुपये का कैश प्राइज नितेश दरबार को दिया जा रहा है। सम्माननीय अमरजी गायकर सर इनके माध्यम से भाई के हाथों से यहाँ पर 700 रुपये का कैश प्राइज दे रहे हैं। निनाद वारगे आप ही लेके जाओ सर, फिर निनाद वारगे को दे दो। टोटल 600 रुपये है, निनाद वारगे को देना। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड देने के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा। मैच रुको प्लेयर ऑफ द मैच उल्लेश नाकवा यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा 1000 रुपयाचा कॅश प्राइज है, 1000 रुपयाचा कॅश प्राइज है। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड हम देने जा रहे हैं जीत पटेल, जिन्होंने शानदार गेंदबाजी की और आज इस प्रतियोगिता में जीत हासिल करते हुए सम्माननीय अध्यक्ष के शुभ हाथों से हम दे रहे हैं। अध्यक्ष उपाध्यक्ष ये ग्रामीण एरिया की हमारी एमडी वॉरियर्स वाइशत के सभी खिलाड़ी के लिए छक्कों के लिए 300 रुपए का कैश प्राइज है। यहाँ पर हर छक्के के लिए सम्माननीय देसाई बंधू इनकी जानिब से नक्कीच एमडी वॉरियर्स वाइशतच्या सर्व खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी देसाई बंधूकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज। सन्माननीय भूषणजी बिरजे ग्रामपंचायत सदस्य कुरुल यांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठापाशी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत है। बेलोसी टीम के लिए आज काफी शानदार परफॉर्मेंस दिखलाते हुए हमारे मित्र अनिरुद्ध पाड़गे ये भी वहां पर होंगे, उनका भी स्वागत है। चलते हैं कॉम बॉक्स में फिर से एक बार, वहां पर जुड़े हैं हमारे साथी कमेंटेटर्स आकाशजी मांजरेकर सर। धन्यवाद सर। श्री अनंत गोंधळी फाउंडेशन व नवतरुण स्पोर्ट्स खानाव आयोजित रजनी क्रिकेटची स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय। मैदानावरती आपण जर पाहिला तर एक अटीतटीचा सामना आहे, जिथे एका बाजूला एमडी वायशेत संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एमडी वॉरियर्स वायशेत अर्थात सन्मान्य महेंद्र शेठजी दळवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, तर दुसऱ्या बाजूला गण वॉटर स्पोर्ट्स साखर यांनी पुरस्कृत केलेला संघ। मैदानाच्या आत काय घडलंय? आधीच्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, चेंडू सीमारेषा पार, चौकार। तर राहुल जोगडियाने काय केलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद झाला। मैदानाच्या आत आता मात्र आलाय तो म्हणजे आशिष कनोजिया। राहुल जोगडिया आपण पाहिलं तर सुरुवातीच्या वेळेला SP11 दादर या संघाकडनं जो खेळत होता, ज्याने प्रामुख्याने ॲज अ बॉलर म्हणून क्रिकेट करिअरला सुरुवात केली, तदनंतर मात्र फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी दमकम दाखवला आणि तदनंतर मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख झाली। त्याने सुरुवातीला फटकेबाजी चांगली केली, तदनंतर मात्र त्याची विकेट गेली। आता मात्र मैदानाच्या आत आलाय आशिष कनोजिया। बघा, आशिष कनोजिया हा मुंबई विभागातील एक नामवंत खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे। आक्रमक फटकेबाजी आणि वेगवेगळ्या पद्धतीची षटकार खेचण्याची त्याची कुवत हे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा पॅकर्सना आकर्षित करत असते आणि हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय। स्ट्राइक एंडवरती कोण अर्थात पंकज जाधव मैदानाच्या आत आपण पाहतोय। वळीत मैदानाच्या आत अर्थातच पंकज जाधव असा एक खेळाडू जो अलिबाग तालुक्यातील पहिला खेळाडू ज्याने क्रिकेटसाठी विदेश वारी गाठली, ज्याने शारजाच्या क्रीडांगणावरती धावा काढत असताना 4 धावा या रनिंगने पूर्ण केल्यात। हा सुद्धा क्रिकेटच्या पटलावरती एक आगळा वेगळा इतिहास आहे। पंकज जाधवच्या बद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगवेगळ्या आठवणी आहेत। म्हणजे
कोलकाता या ठिकाणी लगावलेले 8 चेंडूंवरती 8 षटकार अजूनही आठवत आहेत. बघा पंकज जाधव विरुद्ध रणनीती नयन भगतने इथे मात्र वेगळी केली आहे. त्याला बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, मात्र शरीरापासून अगदी जास्तीची उंची गाठलेली हा चेंडू आणि त्याचमुळे का होईना वाईड चेंडू आलाय. एक्स्ट्राची धाव आली आहे. धावफलकावरती 11 धावा जमा झाल्यात. आपण पंकज जाधव याच्याबद्दल चर्चा करायची झाली तर महाराष्ट्रातील एक नामवंत संघ, या संघांमधून सुद्धा खेळताना आपण त्याला बरेच वर्ष पाहिलं. डिंग डॉंग पुणे या संघाकडून पंकज जाधवची करिअर, आपण त्याला ओळख निर्माण झालेली आपण पाहिली. अलिबागचा एक पहिला खेळाडू ज्याला नाव रूप हे पाहायला मिळालं. म्हणजे पंकज जाधवकडे आपण बघितलं ना तर अलिबागमध्ये बीचेस फेवरेट आहेत, फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत. अलिबागचं जेवण, अलिबागकडची आपण जर पाहिली तर सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कृपेने चांगले रस्ते सुद्धा झालेत. त्यामुळे अलिबागचं नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखलं जातं. मात्र क्रिकेटच्या रूपामध्ये पंकज जाधव मुळे का होईना पहिले रायगडच्या बाहेर आणि त्यानंतर मात्र आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंकज जाधव आणि अलिबाग हे नाव जोडलं गेलंय. ओळीत मैदानाच्या आत बॅटची एज लागली आहे. फटका तितकासा चांगला नव्हता, कॉन्फिडन्स नव्हता. इथून मात्र आशिष कनोजिया प्रयत्न करतोय की मोठे फटके खेळावेत. मात्र कौतुक करावं लागेल नयन भगतचं. आपण पाहिलं नयन भगत वाजेपूर अर्थातच पनवेल विभागातील हा खेळाडू आहे ज्याला एक ॲज अ बॉलर म्हणून त्याची प्रसिद्धी त्याच्यासाठी बोलवलंय. बघा कमालीची गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन कौतुकास पात्र. नयनने आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 3 चेंडू टाकलेत, केवळ नाम मात्र 2 धावा खर्च केल्यात. त्याने काय केलं, सुरुवातीला बघितलं पंकज जाधव मैदानावरती आहे, मग त्याला बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. थोडा पंकज जाधवचा माइंडसेट बदलला. बघा मी नेहमी म्हणतो क्रिकेट इज ऑल अबाउट परसेप्शन. दृष्टिकोन तुमचा काय आहे ना यावरती मॅचकडे बघितलं जातं. जसा खेळाडू तशी रणनीती. हिंदीमध्ये एक डायलॉग वापरला जातो, जैसा देश वैसा भेस. आणि त्याच पद्धतीची काहीशी नयन भगत याची स्ट्रॅटेजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कौतुकास पात्र. का त्याला वाजेपूर विभागामधून पनवेल तालुक्यामधून या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे हे त्याने दाखवून दिले. साखर हे गाव आता मात्र आपण जर पाहिलं ना तर अलिबाग पंचक्रोशीमध्ये किंबहुना अलिबाग तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध झाले. नाखवा बंधू आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर क्रिकेट यांचं प्रेम हे साखर गावांनी अलिबाग तालुक्यातील वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये दाखवले. पंकज जाधवच्या बॅटमधून मोठा फटका, मिस टायमिंग फटका, मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. फलंदाज बाद. विकेट गेली आहे आणि मग साखर संघातील उलेश नाखवा शांत राहतील असं नाहीये. मग त्यांनी सांगितलं विकेट गेली आहे तर पारितोषिक आलंच पाहिजे. रोख रक्कम 1000 रुपयांचा कॅश प्राइज गोलंदाज नयन भगतला या ठिकाणी दिलेला आपण पाहतोय. क्या बात आहे, कौतुकास पात्र गोलंदाजी आहे. आपण प्रतिस्पर्ध्यांना आपल्या कामगिरीतून उत्तर देऊ, संयमाने खेळी करू, अशा पद्धतीचा काहीसा इशारा त्याने मैदानावरती दिलाय. स्क्रीनवरती आपण पाहतोय अर्थातच श्रीकांत मोलगी अर्थात शिरू विक मैदानाच्या आत फलंदाजीसाठी येतोय. जे प्रेक्षक चला महिला वर्गांसाठी जो राखीव कक्ष ठेवलाय तिथून कृपया पुरुष मंडळींनी ताबडतोब क्षणाचाही विलंब न लावता मागे या. अदरवाईज आयोजन कमिटीला त्या ठिकाणी यावं लागेल. चला लगेच पाठी या.
हॅलो. बघा काही झालेलं नाही आहे, काही तिथे झालेलं नाही आहे. कोणीही तिथे जायचं नाही आहे, काही झालं नाही. आपण मॅच लगेच स्टार्ट करतोय. चला खानाव ग्रामस्थ लगेच या ठिकाणी यायचं आहे आणि विषय तिथे सॉल्व्ह झालेला आहे. धन्यवाद. पंचांना आपण इशारा करूया, आपण सामना स्टार्ट करूया. हॅलो हॅलो. महिला कक्षांसाठी राखीवची जागा आहे, तिथे कृपया कोणीही जाऊ नका. कृपया विनंती असेल, कृपया या खाली सर्वांनी. हॅलो. मैदानात सामना चालू आहे, कृपया मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे. ऑल राईट. चला प्रेक्षकांना विनंती आहे की थोडी साथ द्या मित्रांनो. चला मॅचला होते सुरुवात. शिरुविक मैदानाच्या आत. शिरुविकसाठी पहिला चेंडूवरती नयन भगतने स्वागत केलं आणि म्हणाला वेलकम टू दिस रायवलरी. पहिला चेंडू यॉर्कर टाकला, एक धाव घ्यायला प्रवृत्त केला आणि षटक क्रमांक 2 समाप्त झाल्यावरती दाफलकावरती 14 धावा जमा झाल्यात. 2 षटकांची सांगता झाली. पहिलं षटक आपण पाहिलं, कमलेश पाटील यांनी हाताळलं. वडवली विभागातील हा खेळाडू ज्याने आपण पाहिलं या खानावच्या क्रीडा नगरीमध्ये केवळ 10 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं. नयन भगत मैदानावरती आला. वाजेपूर पनवेल विभागातील हा खेळाडू ज्याने आज मैदानावरती डावखुरी गोलंदाजी कशी मंत्रमुग्ध करते, आकर्षित करते हे दाखवून दिलं.
अजूनही तुम्ही आत आहात. वळी आहेत मैदानावरती. श्रीकांत मोलगी याचा कॅच सुटला, जीवनदान मिळालंय आणि मैदानाच्या बाय वन गेट वन फ्रीची जणू काही ऑफर सुरू झाली आहे. कारण 2 धावा चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावरती पूर्ण केल्यात. धावफलकावरती वळूयात. 16 धावा जमा झाल्यात. 16 ऑन अ स्कोर बोर्ड. लक्षात घ्या मित्रांनो, नवतरुण स्पोर्ट्स, नवतरुण मित्रमंडळ खानाव आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. सातत्याने 9 वर्ष ही स्पर्धा पार पडते. आयोजन कमिटीकडनं एक सूचना केली जाते, कोणताही संघ जर गैरवर्तन करताना आढळला तर त्यांना 3 वर्ष या स्पर्धेमध्ये प्रतिबंध, बॅन, रिस्ट्रिक्शन्स लावले जातील. कृपया या गोष्टीची नोंद घ्या. वळूयात मैदानावरती. आकाश तवसाळकर मैदानाच्या आत. चौल गावचा हा खेळाडू, अलिबागचा रायझिंग स्टार म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर या भूमिकेसाठी त्याच्याकडे नेहमी संधी मिळते आणि 16 धावसंख्या धावफलकावरती लागले. 2 फलंदाज बाद झालेत. शिरुविकसाठी शिरुविक बघा त्या क्रीजचा वापर जणू काही गार्डनमध्ये फिरावं अशा पद्धतीने करतोय. मग कधी ऑफस्टम्पच्या बाहेर, कधी लेगस्टम्पच्या बाहेर. आपण जर पाहिलं 21व्या शतकातील एक क्रिकेट आहे जिथे गोलंदाजांचं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हावं यासाठी अशा पद्धतीच्या क्लुप्त्या फलंदाज नेहमी करतात. आणि शिरुविकने एक चाणक्य नीतीचा खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की मॅचची परिस्थिती काय आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर लेंथवरती डिलिव्हर्ड केलेला हा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. बघा इथून आकाश तवसाळकरने सांगितलं, तू मला कितीही विचलित करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा मी माझ्या बेसिक्सवरती कायम राहीन. चांगला खेळ मैदानाच्या आत. धावफलकावरती 18 धावा जमा झाल्या आहेत. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती सुरू आहे. रसिक मायबा प्रेक्षकांनी चारी बाजूने 360 डिग्री तोबा गर्दी केलेली आपण पाहतोय. आशिष कनोजिया मुंबई विभागातील खेळाडू स्ट्राईक एंडवर आहे. LBWचा जोरदार अपील, मिडल ऑफ द स्टंप पंचांनी पकडलाय आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद. ऑल राईट. मैदानावरती आपण पाहिलं तर 3रा फलंदाज बाद झालाय. धीरज शिळीमकर नवीन फलंदाज मैदानाच्या आत. आपण पाहिलं ना, बंधूंची जोडी आहे. पंकज शिळीमकर, धीरज शिळीमकर, वायशेत गावाला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आत आलेत. बघा धीरज शिळीमकर मोठे फटकेबाजी करू शकतो. रजनी क्रिकेट, नाईट क्रिकेट स्पर्धेंचा त्याच्याकडे अनुभव आहे. मात्र त्याला इथून मात्र थांबून खेळावं लागेल. LBWचा पुनश्च अपील, पुन्हा एकदा फलंदाज बाद. धीरज शिळीमकर गेला काय, कोणालाच काही कळलं नाहीये. आकाश तवसाळकरच्या गोलंदाजीचं कौतुक करूया. चौलचा हा गोलंदाज आज मैदानावरती आग ओखणारी गोलंदाजी करतोय. ऑन हॅट्रिक आहे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना बाद केलंय. मैदानावरती चांगला खेळ सुरू झालाय. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 1 to go चा इशारा आहे आणि मग अशातच गोलंदाज आकाश तवसाळकर ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिक वरती आल्यावरती डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंडवर आहे. अर्थातच ओमकार म्हात्रे.
ओमी स्ट्राईक एंडवरती असताना क्षेत्ररक्षण बदललंय. राऊंड विकेट गोलंदाजी. यावेळेला फुल्लर लाईनचा चेंडू, फलंदाज निस्तब्धपणे उभा राहिलाय. कौतुक करावं लागेल आकाश तवसाळकरच्या गोलंदाजीचं. जबरदस्त खेळ त्याने मैदानावरती करून दाखवलाय. 4 धावा खर्च करत 2 बहुमूल्य फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. व्हॉट अ फंटॅस्टिक एफर्ट्स, व्हॉट अ प्लेयर. बघा, जेव्हा आकाश तवसाळकर मैदानावरती चांगला खेळ करतो ना, इतिहास आहे की त्याने स्पर्धा जिंकून दिल्यात. सारसोली रोहा विभागाची क्रिकेटची स्पर्धा मला आठवते, जिथे आकाश तवसाळकर सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत होता. मग संघाला त्याने विजय सुद्धा मिळवून दिला. नवगावची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला आठवेल. महाशिवरात्री चषक आकाश तवसाळकर चालला, मग त्यांचा संघ फायनलपर्यंत पोहोचला. त्यामुळे अगदी फार कमी कालावधीचं क्रिकेट जरी आकाश तवसाळकर खेळला असेल ना, तरीसुद्धा त्याची कारकीर्द किंबहुना त्याची कामगिरी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली. स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध होता येतं, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिले. षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहित नाखवा आलाय. साखर गावचा हा खेळाडू रोनित नाखवा आज मैदानावरती आलाय. बघा, रोनित आठवला की मग मला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते. रोनितने केलेली ती गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा, फलंदाजांना दिलेला त्रास, किंबहुना हायवेवरती एखादा स्पीड ब्रेकर यावा असा काहीसा स्पीड ब्रेकर तो फलंदाजांसाठी कर्दन का ठरणार आहे हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. साखर गावाला बिलॉंग करतो. नाखवा ब्रदर्स अर्थात नाखवा बंधूंची जी जोडी आहे त्यांचा हा सुपुत्र आणि पुन्हा एकदा मैदानावरती आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेते. हा अनइवन बाउन्स फलंदाजांसाठी कर्दन काळ ठरलाय. मातीची विकेट आहे मित्रांनो. नवतरुण स्पोर्ट्स क्रीडा नगरीमध्ये खेळणं तितकं सोपं नाहीये. कोण म्हणतं की क्रिकेट फक्त फलंदाजांसाठी अनुकूल आहे. इथे गोलंदाजांसाठी नंदनवन असणारी ही क्रीडा नगरी आपण अनुभवतोय. पुढे सरसावलाय गगन भरारी, गरुड भरारी घेणारा गगनचुंबी षटकार. चोवीस धावा धावफलकावरती लागलेत. 24 ऑन अ स्कोरबोर्ड. शिरू विक अक्षरशः चेंडूवरती तुटून पडला. बघा काय ऍक्शन रिप्ले, काय रिफ्लेक्शन आलेत. तो नाराज होता. सुरुवातीचे काही चेंडू डॉट खेळला गेला आणि त्याचमुळे का होईना दबाव आलं होतं. मग त्या दबावाला धुडकावण्यासाठी कुठेतरी आक्रमकता दाखवायला पाहिजे, डॉमिनेटिंग कामगिरी केली पाहिजे आणि म्हणूनच का होईना इथून षटकार आलाय. अशा पद्धतीचे फटके आणखीन जर लागले तर आणि तरच एमडी वॉरियर्स संघ कमबॅक करू शकेल. पुन्हा एकदा या वेळेला मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज, षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जबरदस्त फटका. रोनित नाखवावरती मनोवैज्ञानिक दबाव इथून मात्र प्रस्थापित केलाय. धावफलकावरती नजर टाकूयात. इथून मात्र 6G च्या स्पीडने धावफलक 6चा पाडा वाचावा. 30 ऑन अ स्कोरबोर्ड. 30 धावा. सन्मान्य अनंतजी गोंधळी साहेब यांच्याकडून या षटकाराला 100 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. काय जबरदस्त फटका खेळलाय. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. वायशेतकर किंबहुना एमडी वॉरियर्स वायशेत संघ इथून मात्र एक संजीवनी घेऊन येणारा खेळाडू आपल्याला सापडलाय. इथून पारितोषिकांची खैरात आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा कॅश प्राइज आपले लाडके आप्पा अनंत गोंधळी साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलेत. श्रीकांत मुलगी एक मोठ्या अपेक्षेने त्याच्याकडे आता मात्र बघितले जाते. 2 षटकार आलेत, त्याच्याकडनं अपेक्षा वाढल्यात. यावेळेला फुल्लर लेनचा चेंडू
नाही म्हटला, नको आहे माझ्याकडे, मला स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी म्हणून का होईना डॉट चेंडू आलाय. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मी म्हणेन हे या 2 चेंडूंवरती एक मोठा फटका येऊ देत गड्या. चांगली धावसंख्या जर झाली ना तर MD वायशेत संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. MD वॉरियर्स या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, हे विसरून चालणार नाही. श्रीकांत मुलगी, धीरज शुळीमकर आणि इतरत्र गोलंदाज या मॅचमध्ये कमबॅक करू शकतील. एक मोठा फटका, फुल टॉस प्रकारचा चेंडू. वाढदिवसाचं गिफ्ट आणलं होतं मात्र शिरू म्हणाला नको, चेंडू डॉट आला. यापेक्षा खराब चेंडू काय पडेल. नजर चुकली. चांगल्या चेंडूंवरती मोठे फटके आले, खराब चेंडूवरती मात्र डॉट बॉल आलाय. मी नेहमी म्हणतो फुलटॉस चेंडू म्हणजे दुधारी तलवार आहे. लगा तो छक्का, अदरवाईज आपल्यात एक बऱ्याच वेळेला अंगलटी सुद्धा येतो. कारण एक आत्मविश्वास असतो ना की अरे फुलटॉस चेंडू आहे, हा तर मारणारच. मात्र अशा वेळेला चुका घडतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू जाण्याची दाट शक्यता, क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स, दैदिप्यमान कामगिरी त्या ठिकाणी झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, या प्रयत्नामध्ये शिरू विक बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस कसं बस का होईना धावफलक 31 वरती जाऊन पोचलंय आणि विजयासाठी माफक 32 धावांचं आव्हान इथून मात्र प्रतिस्पर्धी संघाला करणं काळाची गरज आहे. गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघ उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशी फलंदाजी करतो, MD वॉरियर्स वायशेत संघ उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशी गोलंदाजी करतायत, यावरती या मॅचचं चित्र अवलंबून राहताना आपण पाहतोय. 24 चेंडू 32 धावांचं टार्गेट असणार आहे. टीम मीटिंग झाली. इथून अनुभवी खेळाडू, नवोदित खेळाडू एकत्रित आले. काही थॉट्स शेअर झाले, काही निर्णय घेतले गेले आणि हे निर्णय अनुभवी खेळाडूंनी घेतले. मग त्याला साथ दिली ती म्हणजे अर्थातच नवख्या खेळाडूंनी. ही जी जोडगोळी आहे ना ही उपयुक्त आहे, हे उज्ज्वल भविष्य आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती पाहतोय सन्माननीय भूषण बिर्जे कुरुळ यांचा सन्मान सत्कार मंडळाच्या वतीनं सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्रशेठ दलवी यांच्या शुभहस्ते आपण घेतोय. सन्माननीय भूषण बिर्जे कुरुळ ग्रामपंचायतीचे सदस्य यांचा सन्मान सत्कार या मंडळाच्या वतीनं दमदार आमदार, लाडके आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्रशेठ दलवी यांच्या शुभहस्ते आपण घेतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्यासपीठावरती आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ, त्यांच्या समवेत गोंधळी सर अर्थात आप्पा यांच्या वतीनं आपण सन्माननीय भूषण बिर्जे यांना सन्मानित करतोय. मांगल्याचं पुष्पगुच्छ देऊन इथे आपण त्यांना सन्मानित करतोय. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलात अर्थातच आकाश मांजेकर आणि त्यांच्या समवेत इम्रान बुखारी आणि त्याच वेळेला सौरभ भुरे, कैलास कर्णेकर या सर्व समालोचकांनी या ठिकाणी समालोचन सादर केलं. पुनश्च आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील याच गावचा रहिवासी आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. आपण आहोत अलिबाग तालुक्यामधील खानाव या गावामध्ये, जिथे क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. NSC खानाव व त्याच वेळेला खऱ्या अर्थानं नवतोर मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं ही आयोजित स्पर्धा अनंत गोंदी फाउंडेशन आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी खानाव ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तब्बल 8 पर्व पूर्ण करून 9व्या पर्वामध्ये पदार्पण केलं आणि आता ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करते आहे.
तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च स्वागत करतो आणि वळतो मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं, मग कमी वयामध्ये सर्व प्रेक्षकांना प्रभावित केलं, असा अक्षय पवार सावळेश्वर सावळा हा त्याचा ग्रामीण संघ आहे. आणि तिथून प्रवास त्याचा संपूर्ण पनवेल तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बाहेर ज्याचा खेळ पाहिला तो अक्षय पवार या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच्या समवेत कमलेश पाटील, वडवळी ठाणे जिल्ह्यातील हा खेळाडू आहे. हे दोन खेळाडू या ठिकाणी आले आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती तुम्हाला माहितीच आहे की राहुल जोगाडिया या मैदानावरती कित्येक वेळा तो आला, त्याने त्याचा खेळ मात्र प्रदर्शित केला आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केलं. बरेचसे फॅन फॉलोअर्स राहुल जोगाडेचे सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि आज मात्र या दोन्ही संघांदरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध, हे क्रिकेटचं बिग बॅटल, क्रिकेटचं द्वंद्व आज मात्र आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. जिथे जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. पंचांचा इशारा येतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेनं हा चेंडू गेला पहिल्याच बॉलवरती. फलंदाज राहुल, गोलंदाज राहुल जोगडिया गॉट फर्स्ट ब्रेक थ्रू. प्रत्येक सिच्युएशन वरती प्रेझेन्स ऑफ माइंड हे फार महत्त्वाचं आहे. क्षेत्र कोणतेही असू द्या, प्रेझेन्स ऑफ माइंड हे तुमचं फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती फलंदाज कमलेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय नयन भगत. लास्ट मॅच भोसले वॉरियर्स तेरोंडा विरुद्ध माऊ 11 एकरुथळ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. तसेच एक सुवर्ण संधी आहे. कुरुलटे कुदे मर्यादित नामदार भरतशेठ गोगावले व आमदार महेंद्रशेठ दळवी चषक 2025 आणि त्याचबरोबरीनं अनंत गोंदी फाउंडेशन खानाव यांच्या वतीनं एक भव्य दिव्य स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक देसाई बंधू चेतन स्पोर्ट मुलखानाव हे मात्र असणार आहेत. आणि ही स्पर्धा लवकरच या मैदानावरती आपल्या भेटीला येणार आहे. धन्यवाद देसाई बंधू. आपल्या माध्यमातून बऱ्याच वर्ष आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय आणि याही वर्षी सुद्धा प्रेक्षकांना क्रिकेटची खमंग मेजवानी टेस्ट करायला मिळेल. चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने स्टीअर केला, परंतु खराब क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु दोन्हीही फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट होता, चांगलं कम्युनिकेशन होतं आणि त्याचमुळे धाव घेण्यासाठी नकार दिला. आणि इथे मात्र धावसंख्या स्थिर आहे. अजून खातं मात्र ओपन केलं नाहीये. गोलंदाज राहुल जोगडिया म्हटलं की कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याची खेळी आपण सातत्यानं पाहत असतो. आज मात्र त्याचा खेळ कशा पद्धतीने असणार, इथे मात्र गोलंदाजाच्या रिॲक्शनवर असं वाटलं होतं की फलंदाज अगदी थोड्यासाठी वाचला, अदरवाईज इथे त्रिफला उद्ध्वस्त झाला असता. परंतु आज मात्र पहिल्याच 3 बॉलवरती राहुल जोगड्याने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना इथे विवंचनेमध्ये टाकलेलं आहे. जिंकायचं असेल तर खऱ्या अर्थानं कल्पक बुद्धीनं इथे खेळावं लागणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये इथे संघर्ष, त्याच वेळेला मेहनत मात्र पाहायला मिळते आहे. परंतु खऱ्या अर्थानं ही मॅच मात्र जिंकवायची आहे हा मानस आपल्या मनामध्ये ठेवला आहे. चांगला फटका खेळून काढलेला आहे. चेंडूला सरळ भिकवून दिलाय. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. नो ईस्ट नो वेस्ट. आलाय चौकार बेस्ट. षटकारासाठी उलेजी नागवा साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा वयात मॅचच्या दिशेनं येणाऱ्या 20 बॉलमध्ये 28 धावांची गरज. पुनश्च या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 4 बॉल्स कंप्लीट झालेत. 5वा बॉल राहुल जोगडिया. आखो टप्प्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, पाठवलंय सरळ बॅकवर्ड डीप स्क्वेअरिंगला सीमारेषेच्या बाहेर येतोय इन रो. दुसरा चौकार. या ठिकाणी नवतरुण खानाव, अनंत गोंदली फाउंडेशन, NSC खानाव यांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा
बघता बघता 3 दिवस कधी व्हायला आले, किंबहुना ही स्पर्धा कधी अंतिम टप्प्यामध्ये आली कळलंच नाहीये. ज्या प्रकारे क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अकोट्याचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सलग 3 बॉलवरती 3 चौकार. षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. पॉवर प्लेचं षटक होतं, रिस्ट्रिक्शन होते, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं दिसणार आहे. मग बरेचसे क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा पाहिल्या तर 12 या आकड्यावरती पोहोचलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज श्रीकांत मोलगी. शिरोबिक ज्या नावाने अगदी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. सीमारेषालगत जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना प्लीज विनंती आहे, वारंवार करतोय की आपण सीमारेषेच्या बाहेर थोडंसं बसायचं आहे, थोडंसं अंतर ठेवायचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. प्रत्येक चौकासाठी सुद्धा या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक असेल, ते म्हणजेच उलेजी नाकवा यांच्या माध्यमातून. येणारे 18 बॉल 20 धावांची गरज. प्रेक्षकांची गर्दी अजूनही आपण पाहिलं तर घड्याळामध्ये टायमिंग 12:48 झालीत, परंतु जी प्रेक्षक आहे ते अजून वाढत आहेत. हे या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं जिथे नजर जाईल तिथे आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. महिला देखील अजूनही आमच्या खानाव गावातल्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. घेऊन चलतोय मैदानाकडे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज असताना आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजे अक्षय पवार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, आतल्या बाजूनं वळवलं आणि अक्षय पवार सारख्या फलंदाजाला इथे मात्र बीट केलंय. मॅच जेवढी सोपी वाटते तेवढी नाही आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघ आपापसामध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार आहेत. सहजासहजी मात्र हार ते मांडणारे नाही आहेत आणि त्या अनुषंगानं खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे, तितका चांगल्या पद्धतीचा फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन लावलं, एक सिंगल मात्र धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या साह्यानं पुढे सरसावली धावसंख्या ती म्हणजे 13 या आकड्यावरती. येणारे 16 बॉलमध्ये 19 धावांची गरज. कशा पद्धतीने मॅच रंगेल. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजेच नयन भगत. पनवेल तालुक्यामधील वाजेपूर या गावचा खेळाडू आपल्याला नयन भगत मैदानावरती पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील सावळेश्वर सावळ या संघाचा खेळाडू अक्षय पवार. तर गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग ट्रॅकवरती आपल्या अलिबाग तालुक्यामधील पोयनाट पेजारी या गावचा अर्थात शिरूविक आपल्याला पाहायला मिळतोय. हे घमासान युद्ध, हा रणसंग्राम, हे क्रिकेटचं महासंघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल असेल, पहिला बॉल, टप्पा पडला, तदनंतर पुन्हा एकदा टर्न झाला. फलंदाजाने या ठिकाणी नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं इथे पहिल्याच बॉलवरती प्रतिस्पर्धी संघावरती दबाव ट्रान्सफर या ठिकाणी केलेला आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी शिरोविक. चांगला बॉल, इथे मात्र कडा लागले आणि बॅटची हलकीशी कडा घेऊन फलंदाज नयन भगत बॅक टू दी पेवली. पूर्वी आपण या ठिकाणी पाहतोय जो चालू सामना आहे त्या सामन्यासाठी सन्माननीय पेरेकर बंधू यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा इनाम आलेला आहे. धन्यवाद. तर निश्चितच फलंदाजांसाठी खुशखबर आहे. सन्माननीय पेरेकर बंधू यांच्याकडून प्रति षटकारामागे 500 रुपयाचं इनाम आहे. धन्यवाद. येणाऱ्या 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची, 14 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. मॅचमध्ये अतिशय रोमांचकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोनही फलंदाज आता पाहूया कशा पद्धतीने ते खेळ करणार आहेत. नवीन फलंदाज माधवती आलाय, तो म्हणजेच पंकज नाखवा, एक क्रिकेटचा वेडा. हॅलो, सन्माननीय पांडुरंग पेरेकर
तसेच आपण या ठिकाणी एक नाणेफेक घेतोय निशांत. तत्पूर्वी आपण पाहूया माऊ 11 एकविरा थळ विपक्ष भोसले वॉरियर्स थेरोंडा या दोन संघामध्ये आपण नाणेफेक घेतोय. सन्माननीय गुंडली साहेब या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघांमध्ये नाणेफेक करतोय. दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. माऊ 11 एकविरा थळ विपक्ष भोसले वॉरियर्स थेरोंडा. चला तर आपण पाहतोय नाणेफेक होतोय. नाणेफेकीचा कौल जातोय भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाकडे. छोटासा प्रश्न विचारतोय फक्त, नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय का असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. चला तर मित्रांनो आपण पाहतोय भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम मैदान अर्थात बॉलिंग स्वीकारले, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पाहूया कशा प्रकारे हा सामना होणार आहे. सामना होत असताना दादा मी विनंती करतोय, सुमेत प्लीज जरा आम्हाला प्लीज जरा आयकॉन प्लेअर कोण आहेत सांगा. आयकॉन माझ्यामध्ये दिनू कांबळे, ऐश्वर्या सुर्वे आणि राज सिंग म्हणून. तुम्हाला सुद्धा विनंती असेल आयकॉन प्लेअरची नावं जरा रसिक प्रेक्षक द्या. परेश ठाकूर आहे, रोहित घरत आहे, चैतन्य पाटील आहे आणि हुसेन टाके. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. आज शिरोविक संपूर्ण भारतामध्ये का प्रसिद्ध आहे, किंबहुना भारताच्या बाहेर जाऊन त्याने खेळ का कशा पद्धतीने सादर केला, त्याने नाव कशा पद्धतीने कमावले याचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवलंय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. दाफलकावरती 13 धावा पूर्ण झाल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 19 धावेची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये राहुलने 12 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतरला शिरोविक त्याने 2 विकेट्स प्राप्त करत फक्त 1च धाव मात्र खर्च केली आहे. आणि आता नवीन गोलंदाज मैदानावरती आलाय तो म्हणजेच आशिष कनोजिया. मुंबईचा हा खेळाडू आशिष कनोजिया आज मात्र या ठिकाणी दाखल झालाय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कशा पद्धतीने रोखणार. जिथे अक्षय पवार सारखा खेळाडू, मग अक्षय पवारला हे मैदान काही नवीन नाही आहे. या मैदानावरती डेची स्पर्धा असेल, नाईटच्या स्पर्धा असेल किंवा अलिबागमधील वर्सोलीचं मैदान असेल, कुरुलचं मैदान असेल, अशा विविध ठिकाणी त्याचा खेळ मात्र बहरताना मी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे अशा वेळेला 12 बॉलमध्ये 19 धावांची गरज असताना त्याला सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळावा लागेल. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी टॅप फटका मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला हा मात्र चेंडू गेला आणि 1 धाव मात्र इथे पूर्ण केली आहे. मॅच नो चेंडूचा इशारा मात्र पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आता या चेंडूवरती फलंदाजाकडे नक्कीच फ्रीडम असणार आहे. आता फ्रीडमचा फायदा उठवण्यासाठी स्ट्राईक इनवरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच आकाश तवसळकर. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 बाईक आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. तसेच ज्या 4 स्पोर्ट्स सायकल आहेत या 4 स्पोर्ट्स सायकल आमचे सन्माननीय अशोकजी वाडेकर म्हणजेच भाई यांच्या वतीनं 4 स्पोर्ट्स सायकल आमच्या या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तसेच अनंत गोंदी फाउंडेशन व नवतून स्फोटक खानाव यांच्या वतीनं मनमोहक बहारदार अशा नेत्रदीपक ट्रॉफीज या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळत आहेत. या सर्व दानशूर व्यक्तींचं हार्दिक स्वागत. इम्प्रेशन मेन्सवेअर सुमित ठाकूर यांच्या वतीनं प्रत्येक सामन्यासाठी ब्रँडेड कंपनीचं टी-शर्ट हे मात्र देण्यात आलेलं आहे. या सर्वांचा आभार व्यक्त करून पुन्हा एकदा उलटे मैदानाकडे जिथे 15 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. आता येणाऱ्या 12 चेंडूमागे 19 धावांची गरज. या चेंडूवरती चांगल्या पद्धतीनं खेळून काढलेला हा चेंडू 1 धाव मात्र पूर्ण झाली आहे. एका धावाच्या साहाय्यानं धावफलकावरती धावा पाहिल्या तर 16 झालेल्या आहेत. आणि आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये 16 धावांची गरज. 11 चेंडू आणि 16 धावा
मॅच मी म्हणेन अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोनही संघांकडे ही मॅच मात्र जाऊ शकेल. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 16 धावांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे वापसी दोनही संघाने केलंय. काटेकी टक्कर. मॅच मध्ये शेवटल्या क्षणापर्यंत ही मॅच कोणाकडे जाईल याचा काही नेम नाहीये. कधी ही मॅच आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं MD वॉरियर्स वायशीच्या संघाकडे जाते, कधी मॅच ही गन वॉटर स्पोर्ट साखर या संघाकडे जाते. खऱ्या अर्थानं आता येथे गोलंदाज आशिष कनोजिया मुंबईवरून अलिबागमध्ये दाखल झालाय. त्याचा खेळ, त्याची खऱ्या अर्थानं गुणवत्ता, कौशल्य सर्व काही या ठिकाणी आता सादर करावं लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अक्षय पवारच्या बॅटमधून पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा आणि चेंडू सीमा पार येतोय चौकार. फक्त एकच धाव दिली होती आणि पुन्हा एकदा मी असंच म्हणेन की सुखाचा संसार चालू आहे, अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा अशा पद्धतीने चित्र मैदानावरती पाहायला मिळते. सेकंड ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती, तेव्हा असं वाटवते की खऱ्या अर्थानं MD वॉरियर्स वाशी संघ या स्पर्धेमध्ये आपलं प्रभुत्व प्रस्थापित करेल की काय. परंतु तदनंतर आशिष कनोजीच्या वतीनं पडले 2 नो बॉल यावरती पूर्णपणे सामन्याचं चित्र बदललेलं आहे. आता समीकरण पाहायला गेलं तर येणाऱ्या 11 बॉलमध्ये 11 धावांची गरज. पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे. आशिष कनोजिया मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे आणि बॉल टू रन्स जेव्हा धावा पाहिजे असतात तेव्हा मॅच ही नक्की शेवटला चेंडूपर्यंत जाते. 10 बॉलमध्ये 10 धावांची गरज. मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की 10 बॉलमध्ये मी 20 धावा होताना पाहिल्या, 10 बॉलमध्ये 30 धावा होताना पाहिल्या, परंतु 10 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना फलंदाजांची दमछाक होताना सुद्धा मी पाहिलंय. आणि त्या प्रकारचं चित्र मैदानावरती पाहायला मिळेल का हे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. ओहो, या ठिकाणी ब्लाइंड फटका खेळण्याचं काम केलंय. चेंडू नंतर गेला, बॅट अगोदर फिरली आणि त्याचमुळे मैदानावरती इथे धावा मात्र येत नाहीये. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 10 धावांची गरज. सर्व प्रेक्षकांना माहिती आहे की ही मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने रंगत आहे. काहींनी मोबाईल बाहेर काढला, व्हॉट्सअपवरती चॅटिंग करायला सुरुवात केली, पुन्हा एकदा मोबाईल आपल्या खिशामध्ये ठेवला, कारण का मॅच अतिशय रोमांचकारी आहे. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आशिष कनोजिया कमबॅक करतोय, वापसी करतोय. ओहो, सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकामधील टोटल 4 आणि मैदानावरती फलंदाज सुद्धा बाद झालाय. डीजेला मिळते संधी. आकाश तवसकरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक हलकीशी कडा घेतली होती आणि त्यानंतर तो स्वतःहून मैदानाच्या बाहेर पडला आणि ह्याला म्हणतात की खेळाडू वृत्ती, आणि हे प्रत्येक खेळाडूकडे असणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही चौकार मारले, तुम्ही षटकार मारलेत म्हणजे तुम्ही खेळाडू बनत नाहीये. तुमच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट खेळाडू वृत्ती असावी लागते. तुमच्याकडे पोलाइटनेस असावा लागतो, तुमच्याकडे नम्रपणा असावा लागतो आणि ते खऱ्या अर्थानं इथे आकाश तवसकरनं दाखवून दिले. 8 बॉलमध्ये 10 धावांची गरज. चेंडू मात्र कमी होत आहेत परंतु धावा मात्र कमी होत नाहीये. इथे धावा तेवढेच राहिलेत. 8 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना आता नवीन फलंदाज मैदानावरती आला. राहुल मुजावर, साखर गावचा हा लोकल बॉय, हा मात्र इथे आलेला आहे. साखराक्षी गावचा हा खेळाडू, संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. आशिष कनोजिया अगदी या ठिकाणी सर्वस्वपणा लावून चांगली गोलंदाजी करतोय. बॅकफुटला गेला, अगदी हलक्या त्याने स्टीअर करण्याचा प्रयत्न. डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव केली कंप्लीट. एका धावेवरती संतुष्ट. तुम्ही प्रत्येक मॅचमध्ये तुमची बॅटिंग, तुमची बॉलिंग, तुमची फिल्डिंग आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा थ्रो, या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होतं, थ्रो मात्र कुठेतरी चुकीचं होतं आणि त्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला एक्स्ट्रा धावा बहाल केल्या जातात. इथे चांगला थ्रो केला. धावफलकावरती 1 ने वाढ होईल. 23 धावा धावफलकावरती आल्यात. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. आशिष कनोजियाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
थोडासा प्रेशरमध्ये आला होता, डिप्रेशनमध्ये गेला होता. 2 नो चेंडू त्याने टाकले होते मैदानावरती, परंतु त्याला आज मुंबईवरून खानावच्या मैदानावरती का बोलवलं हे तो मात्र या ठिकाणी सिद्ध करत असताना. स्ट्राईकवरती अक्षय पवार सलामीचा फलंदाज अजून देखील तैनात आहे. आणि पुन्हा एकदा पंचांनी नो चेंडूचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. 3 नो चेंडू या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये त्याने मात्र खर्च केलेत. आणि आता मात्र इथे 1 धाव एक्स्ट्रा मिळणार आहे. येणारे आता 7 बॉलमध्ये 8 धावींची गरज आहे. बघा पंचांबरोबर कोणत्याही खेळाडूने या ठिकाणी मात्र गैरवर्तन करायचं नाहीये. मी अगोदर अनाउन्समेंट केलेली आहे की कोणत्याही खेळाडू किंवा कोणत्याही संघाने गैरवर्तन केलं तर त्या खेळाडूला किंवा त्या संघाला आगामी काळामध्ये 3 वर्षामध्ये या मैदानावरती खेळता येणार नाहीये. याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. चला मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन आहे याची मात्र नोंद घ्यायची आहे. स्पर्धा मोठी आहे. बरोबर घड्याळमध्ये 1 वाजलाय आणि नक्कीच dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रेक्षक पुन्हा एकदा काही वेळानंतर दाखवले जातील. अगदी तुडुंब अलोट गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि आजचा फायनलचा दिवस आहे. उद्याचा शनिवार म्हटलं की काहींचा वर्किंग डे परंतु काहींचा सुट्टीचा दिवस आहे. त्याच्यामुळे आज मात्र ही फायनलची मॅच बघूनच ते मात्र घरी जाणार आहेत. 1 वाजलेला आहे. आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 8 धावेची गरज असताना मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होतोय. गोलंदाज आशिष कनोजिया याने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला होता, परंतु 3 त्याने तब्बल 9 चेंडू फेकलेत आणि त्याचाच कुठे दबाव हा मात्र या ठिकाणी आता पाहायला मिळतोय. एका बाजूला MD वॉरियर्स वैशेत आणि दुसऱ्या बाजूला गन वॉटर स्पोर्ट्स साखर या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच जेवढी सोपी वाटत असली तरी तेवढी मॅच ही सोपी नाही आहे. कारण 7 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज असताना स्ट्राईकवरती अगदी सुरुवातीपासून 1 झुंज देत असताना तो म्हणजेच अक्षय पवार. चला जास्त वेळ मात्र खर्च होतोय. विनंती असेल सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. पुढील बॉल या षटकातील मला शेवटला चेंडू असेल. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिले सीमा रेषेच्या बाहेर. ओव्हर द टॉप येतोय सुपरहिट षटकार. दोनही संघाकडे आहे. कारण जरी हे समीकरण दिसायला सोपं वाटलं असलं तरी देखील या मॅचमध्ये अजून काहीतरी ट्विस्ट मात्र येणार आहे. 6 बॉलमध्ये 2 धावीची गरज असताना आपण कित्येक वेळेला पाहिलेल्या गोलंदाजाने ते निर्धाव षटक फेकलं किंवा त्याच वेळेला कित्येक वेळेला आपण पाहिलं की गोलंदाजाने फलंदाजावरती हावी झालेला पाहिला. त्याच्यामुळे या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये 2 धावीची गरज असताना धीरज शिळीमकर हा वायशेचा खेळाडू मात्र आलेला आहे. स्ट्राईकवरती फलंदाज राहुल मुजावर. साखर अक्षय हा गावचा खेळाडू आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 2 धाब्यांची गरज असताना पाहूया कशा पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ असेल. या मॅचमध्ये पूर्णपणे वापसी करणार का, प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकणार का, याचं प्रश्नचिन्ह आता उभं राहिलं आहे. धीरज शिळीमकर हे दोन्ही बंधुराज आहेत. पंकज आणि धीरज नेहमीच आपल्या वायशे संघासाठी चांगली खेळी करत असतात. आज मात्र पाहूया काय करणार. पहिला बॉल टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आता 6 बॉलमध्ये 1 धावेची गरज. 6 चेंडूने 1 धावेची गरज आहे. गन वॉटर स्पोर्ट्स साखर नक्कीच या ठिकाणी कमबॅक करतोय. आपल्या संघाला जिंकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि इथे हलक्याने फक्त फ्लिक केलं. 1 धाव पूर्ण केली आहे आणि या 1 धावेनंतर गन वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजय झाला. त्यांचं हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच MD वॉरियर्स वायशेद हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला.
त्याबद्दल सुद्धा तुमचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय.